अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण रक्षाबंधन या सणाविषयी माहिती घेणार आहोत. रक्षाबंधनाचे भावनिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधन बहीण भावांच्या उदात्त प्रेमाचा झरा. तर रक्षाबंधनाचे भावनिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींच्या बंधनाचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या उदात्त आणि पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा असतो. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी वडिलांना सुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे. राखी हा शब्द रक्ष या संस्कृत धातूपासून झाला आहे. याचा अर्थ रक्षण कर. राख म्हणजे सांभाळ. कुठल्याही कर्तबगार, धाडसी, शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमान घरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीम धागा मंत्रोच्चारासह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे. राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे अशी मनोमन प्रार्थना करते. राखी बांधताना बहिणीने म्हणावे, एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामनु बंधानी रक्षेमा चल. याचा अर्थ दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा म्हणजे राखी बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे. हा मंत्र मी स्क्रीनवरही देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिला आहे. तेव्हा हा मंत्र तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधताना नक्की म्हणा. रक्षाबंधनाचे भावनिक महत्त्व काय आहे? चला तर मग आता आपण ते पाहूया. रक्षाबंधनाचे भावनिक महत्त्व म्हणजे राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून किंवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा विशेषतः तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते पाहूया आपण. तर रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व असे. रक्षाबंधनामुळे बहीण व भाऊ यांना होणारा आध्यात्मिक लाभ म्हणजे त्यांच्यातील देवाणघेवाण हिशोब कमी होणे. या जन्मात व्यक्ती एखाद्याची नातेसंबंधी असण्यामागील महत्त्वाचे आध्यात्मिक कारण असते. त्यांच्या आधीच्या जन्मातील कर्मामुळे एकमेकांना सुख व दुःख देण्याच्या दृष्टीने त्यांच्यात निर्माण झालेला हिशोब, ज्याला अध्यात्मशास्त्रात देवाणघेवाण हिशोब असे म्हटले जाते. या हिशोबापायी त्या नातेसंबंधातून आपल्याला सुख व दुःख अनुभवायला मिळत असते. हा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक होण्यासाठी बहिणीने भावाकडून अपेक्षा बाळगू नये व भावाने बहिणीला सात्विक ओवाळणी द्यावी. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगू नये. तशी अपेक्षा बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणाऱ्या या आध्यात्मिक लाभापासून वंचित राहते. हे होते रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व. आता आपण रक्षाबंधनाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व बघूया. तर भविष्य पुराणात असे वर्णन केले आहे की वैदिक काळात पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात. हा धागा संपत्ती, शक्ती, आनंद आणि विजय देण्यास पूर्णपणे सक्षम मानला जातो. रक्षाबंधनाच्या सणाचा उल्लेख महाभारतातही आहे. जेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की मी सर्व संकटांवर कशी मात करू शकतो,
तेव्हा कृष्णाने त्याला आणि त्याच्या सैन्याचे रक्षण करण्यासाठी राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला. शिशुपालला ठार मारले तर कृष्ण नंतर त्याच्या तर्जनीला जखम झाली. द्रौपदीने रक्त थांबवण्यासाठी आपला भरजरी पितांबर फाडून कृष्णाच्या करंगळीवर चिंधी बांधली आणि कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले, अशी कथा आहे. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी द्रौपदी आणि कृष्णाचे बंधू प्रेमाचे अप्रूप दिसून येते. हा देखील श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. कृष्णाने चिरहरणाच्या वेळी आपली लाज वाचून हे कर्ज फेडले होते. तसेच चित्तोरची विधवा महाराणी कर्मवती हिने जेव्हा आपल्या राज्यावर संकटाचे ढग गोंगावत असल्याचे पाहिले तेव्हा तिने गुजरातच्या बहादूर शहाच्या विरोधात मोगल सम्राट हुमायूँकडे राखी पाठवली आणि मदतीची विनंती केली आणि तो धागा ठेवून हुमायूँने लगेचच आपले सैन्य चित्तोरला पाठवले. मुघल बादशाला या धाग्याचे मूळ भाव समजलेच पण त्याचा आदरही केला. संत आदिशक्ती मुक्ताई व संत ज्ञानेश्वर यांचे भाऊ बहिणीचे नाते संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. रक्षाबंधनाच्या माध्यमातून भावा बहिणीतील प्रेमाचे अतूट बंधन आणि अध्यात्माची परमोच्च पातळी गाठलेल्या बहीण भावाच्या प्रेमाची आठवण आजही जोपासण्याचे काम नित्यनेमाने केले जात आहे. म्हणून म्हणावेसे वाटते, जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराने. कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणून भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे. आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.